Hello dear students, myself Dr. Mahendra Bhise, and today I will talk about the herbarium. So it is the continuous lecture on the angiosperm systematics. In last lecture we have studied about what is the angiosperm, then what are the evolution theories for the angiosperm, as well as in last lecture we had studied about the botanical nomenclature. What is the ICBN, that is International Code of Botanical Nomenclature, what are the principles of ICBN, then what are the taxonomic rank, and in last lecture we had studied about type concept, typification, principle of priority and valid publication. Okay, so these different issues are studied under the plant taxonomy, or simply you can say the angiosperm systematics. And in the angiosperm systematics, taxonomyची डेफिनेशन काय केली आपण, तर इट इज द कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, प्रिझर्वेशन अँड सिस्टमॅटिक classification of any kind of taxon or plant, that is we called as the taxonomy. So in the taxonomy, one of the important phenomenon, that is preservation. Okay, after collecting the different plant material, we have to preserve it for securely, so as to study in future as well as for various observations. So in today's lecture we will study about the herbarium. आता हर्बेरियम हा एक नवीन शब्द जरी तुम्हाला थोडासा कानावरती येत असला, तर हर्बेरियम म्हणजे काय. आता या इमेजमध्ये थोडंसं तुम्हाला एक छानसं असं एक प्लांट या ठिकाणी एका पेपरवरती प्रेस केलेलं आपल्याला पाहायला मिळते, आणि त्या प्लांटमध्ये त्याचे जे काही स्टेम आहे, त्याचे जे काही लीव्ज आहेत, त्याचबरोबर त्याच्या फ्लावरचं ऑर्नामेंटेशन, फ्लावरची अरेंजमेंट आणि बाकीचे इतर सर्व काही कॅरेक्टर्स आपल्याला अगदी यामध्ये तंतोतंत जसे हुबेहूब नेचरमध्ये आपल्याला प्लांट पाहायला मिळतात तसे आपल्याला इथे बघायला मिळतात. मग त्या ठिकाणी लीफची अरेंजमेंट असेल, किंवा लीफचं अपेक्स असेल, बेस असेल, लीफचं व्हेनेशन असेल, त्याचबरोबर मार्जिन असेल, फ्लावर इन्फ्लोरेसन्सचा टाईप बघा, त्याचबरोबर फ्लावरमध्ये त्याच्या ब्रॅक्ट असतील, पेटल्स असतील, त्याचा कलर असेल, लीफचा कलर असेल, अरेंजमेंट, ब्रांचिंग पॅटर्न, सगळ्या ज्या काही टॅक्सॉनॉमिक ज्या काही आपण ज्याला म्हणू कॅरेक्टर्स जे आहेत प्लांटची, ही आपल्याला व्यवस्थित या स्पेसिमेनमध्ये पाहायला मिळतात. अँड दॅट इज वी कॉल्ड ॲज द हर्बेरियम. या शीटला काय म्हटलं जाते, हर्बेरियम. हर्बेरियमची डेफिनेशन जर करायची म्हटली तर हर्बेरियम इज अ कलेक्शन ऑफ प्लांट्स विच हॅव ड्राईड, प्रेस्ड, माउंटेड ऑन हर्बेरियम शीट्स, आयडेंटिफाईड अँड क्लासिफाईड अकॉर्डिंग टू सम अप्रूव्ड सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. पहा, हर्बेरियम म्हणजे काय असते ॲक्च्युली, इट इज द प्रिझर्व्ड स्पेसिमेन. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर काय, प्रिझर्व केलेला स्पेसिमेन आहे, प्लांटचं स्पेसिमेन, की ज्याला आपण काय केलं आहे, प्रिझर्व केलं आहे. पण प्रिझर्वेशन, नुसतं प्रिझर्वेशन नाही केलं, तर त्याला काय केलं, पहिल्यांदा त्याला ड्राईड केलं, बरोबर. कारण प्रिझर्व करायचं असेल त्याला ड्राय करावं लागेल, कारण की वेट स्पेसिमेन असतात प्लांटचे. त्या ड्राय करण्यासाठी त्याला प्रेस करावं लागलं, तर प्रेस केलं. देन इट विल माउंटेड ऑन हर्बेरियम शीट. एक जे काही ICBNचे जसे प्रिन्सिपल आणि रूल्स जे युनिव्हर्सल आहेत, त्याचप्रमाणे एक युनिव्हर्सल हर्बेरियम शीट जी आहे ती वापरली जाते, आणि त्याची एक सेम साईज आपल्याला पाहायला मिळते, दॅट इज 28x42 इंचेस. ओके, सॉरी 28x42 सेंटीमीटर या साईजची एक अशी कडक पुठ्ठ्याची सफेद शीट जी आहे ती वापरली जाते, दॅट इज वी कॉल्ड द हर्बेरियम शीट. आपण आता नंतर पुढच्या काही स्लाईडमध्ये पाहणार आहोत हर्बेरियम शीट कशी असते ती. पण आता या हर्बेरियम शीटवरती हे नुसतं माउंट करून किंवा चिटकवून जमेल का, नाही. तर त्या प्लांट स्पेसीजला या ठिकाणी आयडेंटिफाय केलं जाते, किंवा मग टॅक्सॉनॉमिक स्टडी करत असताना जे काय आयडेंटिफिकेशन कराल ते आयडेंटिफिकेशन या प्लांटवरती लिहिलं जातं. मीन्स त्याचं नॉमेनक्लेचर, त्याचं नाव काय, बॉटॅनिकल नाव काय, फॅमिली कोणती, त्याचं कलेक्शन काय, कुठून केलं काय, बाकी सर्व काही डिटेल्स या ठिकाणी लिहिले जातात. आणि फायनली मग जे काय आयडेंटिफाय केलेलं प्लांट असेल त्याला एका क्लासिफाईड सिस्टीमनुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो धिस हर्बेरियम कॉन्सेप्ट, इट वॉज फर्स्टली इनिशिएटेड बाय ल्युका गिहिनी. So he has initiated the art of herbarium
मेकिंग बाय प्रेसिंग अँड सिविंग स्पेसिमेन ऑन द शीट ऑफ पेपर्स. पहा आता तुम्ही बऱ्याच जणांनी हायस्कूलमध्ये असाल किंवा शाळेमध्ये असताना एखाद्याने कोणी आपल्याला गुलाबाचं फूल दिलं किंवा पिंपळाचं पान असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, एखादं छानसं फूल तुम्हाला आवडलेलं, तुम्हाला वाटतं की आपलं हे टिकून राहावं आपल्याकडंच, तर तुम्ही ते वहीमध्ये म्हणा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये प्रेस करून ठेवलं असेल, बरोबर. बऱ्याच दिवस तुम्ही त्याला चांगलं चांगलं प्रेस करता, त्याचा कलर, त्याची जो काही शेप आहे तो तसा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. अँड दॅट इज वी कॉल्ड ॲज द प्रिझर्ड स्पेसिमेन. त्याच प्रकारचं प्रिझर्ड स्पेसिमेन इकडे केलं जातं जेणेकरून भविष्यामध्ये कधीही आपल्याला ओरिजिनल स्पेसिमेन जे आहे ते ॲज इट इज आपल्या डोळ्यानं पाहता येईल आणि त्याचा स्टडी करता येईल. मग हर्बेरियम म्हणजे काय, तर हर्बेरियम जे आहे इट इज द कलेक्शन ऑफ प्रिझर्ड प्लांट स्पेसिमेन इन अ क्लोज्ड फील्ड, बरोबर. सो धिस स्पेसिमेन मे बी होल प्लांट or it may be a part of plant, and these will usually be in a dried form mounted on a sheet. हर्बेरियम स्पेसिमेन जे आहे ते एकतर होल प्लांट असू शकतात, एखादं लहान प्लांट आहे, अगदी 4-5 सेंटीमीटरचं प्लांट आहे बघा, हर्बेशियस. मग अशा प्रकारचं हर्बेशियस प्लांट जे आहे ते आपण पूर्णच्या पूर्ण एंटायर प्लांट, होल प्लांट काय करतो, हर्बेरियम त्याचं स्पेसिमेन करू शकतो, प्रिझर्व करू शकतो. किंवा मग मोठमोठाले जे काही ट्री असतील त्याचा त्याचा पार्ट किंवा त्याची ट्विग ती जी आहे ती प्रिझर्व केली जाते. आता मग कोणती ट्विग, कशा प्रकारची ट्विग प्रिझर्व केली जाते, त्याचे काही नियम आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल कोणतंही एखादं प्लांट स्पेसिमेन आपल्याला जर काही प्रिझर्व करायचं असेल तर तो कसा असावा, अनइन्फेक्टेड असावा, कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती बुरशी म्हणा किंवा व्हायरल इन्फेक्शन नसावं. त्यानंतर त्याची साईज साधारणतः या हर्बेरियम शीटच्या अकॉर्डिंगली जर पाहिलं तर साधारणतः 1 फुटापर्यंतची किमान त्या प्लांटची ट्विग असावी, बरोबर. की ज्या ट्विगवरती त्याचं स्टेम, लीव्ज, त्याचबरोबर फ्लावर किंवा फ्लावर बर्ड्स किंवा इन्फ्लोरेसन्स या वेगळ्या प्रकारचे सर्व काही स्ट्रक्चर आपल्याला त्यावरती दिसावेत, या हिशोबाने त्याचं स्पेसिमेन कलेक्ट केलं जातं. किंवा मग काय होतं, कधीकधी एकाच ट्विगवरती सगळे कॅरेक्टर दिसत नाहीत, काही वेळेला नुसता इन्फ्लोरेसन्स इतका मोठा असतो की तो त्या ठिकाणी कलेक्ट करणं शक्य नसतं. मग अशा वेळेला या ठिकाणी बघा वेगळ्या प्रकारचे स्पेसिमेन एकाच प्लांटचे पण वेगवेगळ्या रिजनचे वेगळे पार्ट याच्यावरती अशा प्रकारे प्रिझर्व केले जातात, त्याला चिटकवलं जातं, प्रेस केलं जातं. आधी सुरुवातीला एअर ड्राय केलं जातं, त्यानंतर त्याला चिटकवलं जातं, त्याला शिवून घेतलं जाते, स्टिचिंग केलं जाते, सिविंग केलं जातं, की जेणेकरून ते स्पेसिमेन जे आहे ते वजनानं त्या हर्बेरियम शीटपासून वेगळं होणार नाही. मग हे हर्बेरियम जे आहे, आता या हर्बेरियमचा काय सिग्निफिकन्स आहे हा आपण शेवटी पाहणारच आहोत. पण हर्बेरियम तयार करायचं कसं, तुम्हाला लक्षात आलं सांग, प्रिझर्व करायचं आहे आपल्याला आणि अनेक वर्ष आपल्याला त्याचा अभ्यास करता यावा. आपलंच काही इतर बाकीचे जे काही इतर कोणी आपल्यानंतर जे लोक असतील त्यांना त्याचा अभ्यास करता यावा. कारण की कसं असतं बघा, आपण आता लास्ट लेक्चरला पाहिलं टायपिफिकेशनमध्ये फर्स्ट प्लांट मटेरियल जे काही गोळा केलं त्याला आपण म्हणलं आहे होलोटाईप. मग आता हा होलोटाईप जो आहे तो होलोटाईप ज्याच्यावरून त्या प्लांटचं स्पेसीज किंवा त्याचं नॉमेनक्लेचर डिस्क्राईब केलं आहे, ती नवीन स्पेसीज म्हणून डिस्क्राईब केली, तर ते आपल्याला प्रिझर्व करून ठेवणं आवश्यक आहे. मग अशा याचं काय केलं जातं, हर्बेरियम केलं जातं पहिल्यांदा. मग या हर्बेरियम करत असताना किंवा हर्बेरियम तयार करताना आपल्याला काय काय गोष्टीची आवश्यकता आहे, तर याच्यामध्ये बघा पहिल्यांदा आपल्याला आवश्यक आहे दॅट इज सपोज प्लांट प्रेस. प्लांट प्रेस मीन्स व्हॉट, अशा 2 फळ्या की ज्यामध्ये आपल्याला हे प्लांटला प्रेस करून ठेवता येईल. मग त्याच्यावरती वजन ठेवून म्हणा किंवा काय करून त्याला काय करता येईल, प्रेस करता येईल. दॅट इज वी कॉल्ड एज द प्लांट प्रेसर. सेकंड वन इज द प्लास्टिक बॅग्स ऑर नायलॉन बॅग. प्लांटला कलेक्ट करण्यासाठी, आता बघा प्रत्येक प्लांटला प्रत्येक प्लांटचं जे काही स्पेसिमेन असेल, आपण गेल्यानंतर एकच प्लांट कलेक्ट करणार, एका जंगलामध्ये किंवा कुठे गेलो वेगवेगळी प्लांट कलेक्ट करणार आपण एका टाईमला. तर मग ही वेगवेगळी ठेवण्यासाठी एकमेकांमध्ये ते डिस्टर्ब होऊ नये, काही प्लांटला काटे असतात, काही प्लांट डेलिकेट असतात, काही प्लांट अगदीच त्याप्रमाणे हर्बेशियस असतात. तर असे वेगवेगळे ठेवण्यासाठी त्याला आपल्याला काय आवश्यक आहे, प्लास्टिकच्या बॅग ज्या सीलबंद असाव्यात, आहे की नाही, की डिस्टर्ब होणार नाही प्लांटचं जे काही कॅरेक्टर असतील ते. किंवा मग नायलॉनची बॅग या ठिकाणी वापरली जाते किंवा ज्याला आपण कलेक्शन बॅग असं म्हणू. दुसरं आहे गार्डन सिकॅटर. गार्डन सिकॅटर मीन्स व्हॉट, दॅट इज कटर. फांद्या कट करण्यासाठी, युनिफॉर्म चांगल्या फांद्या कट करण्यासाठी आपल्याला सिकेटरची आवश्यकता आहे, कारण की हातानं खुडून जमणार नाही. बऱ्याचशा प्लांटला हातानं खुडलं तर काय होतं, त्याची साल निघून येते आणि पुन्हा ते प्लांट बी खराब होतं आणि पुन्हा आपलं स्पेसिमेन बी व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे कटर इज इम्पॉर्टंट. ट्रॉवेल ज्याला म्हणू आपण दुसऱ्या बाजूला. स्मॉल नोटबुक अँड पेन्सिल आर ऑल्सो इसेन्शियल. बिकॉज ऑफ दॅट इन द फील्ड वी हॅव टू टेक अ फील्ड नोट. फील्डमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या फील्ड नोट आपल्याला त्या ठिकाणी फ्रेश कंडिशनमध्ये प्लांटच्या ज्या काही ऑब्झर्वेशन आहेत ते त्या ठिकाणी नोटबुकमध्ये नोंदवणं आवश्यक आहे, की त्याचं लोकेशन कुठलं, मग त्या प्लांटची हाईट किती होती,
त्यानंतर त्याचा फ्रेश कंडिशनमध्ये त्या फ्लावरचा कलर कसा होता, लीफचा कलर कसा होता, काय वेगळं काही जे काय असतील त्या नोट डाऊन करण्यासाठी नोटबुक आणि पेन्सिल आपल्याला आवश्यक आहे. पेन्सिल का, तर आपण जनरली फॉरेस्टमध्ये गेलं तर त्या ठिकाणी पाऊस असू शकतो, पाणी असू शकते, मग त्या ठिकाणी पेन चालणार नाही, कागद भिजू जाईल, त्यापेक्षा पेन्सिल वापरली बेटर. तिसरा आहे ज्वेलरी टॅग. ज्वेलरी टॅग मीन्स व्हॉट, की त्या प्लांट स्पेसिमेनला कलेक्ट केल्यानंतर ते कुठल्या ठिकाणचं आहे, कोणतं लोकेशन आहे, त्याचं काय GPS लोकेशन, हे सर्व काही त्याला त्याच्या टॅगवरती, म्हणजे एक त्याला काय बिल्ला ज्याला म्हणून तो लावणं आवश्यक आहे. दॅट इज वी कॉल्ड ॲज अ टॅग. देन इन फ्रेश कंडिशन त्या प्लांटचं काय कॅरेक्टर होती हे आपण कॅमेरामध्ये, आजकाल डिजिटल कॅमेरा आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्या कॅमेरामध्ये क्विकली आपण काय करू शकतो, कॅप्चर करू शकतो. सो देअरफॉर कॅमेरा इज इसेन्शियल. GPS as well as altimeters, other equipments like the you can say the lens, right, magnifying lens किंवा अशा वेगळ्या प्रकारची काही रिक्वायरमेंट्स या ठिकाणी हार्बेरियम करायचं असेल तर सुरुवातीला कलेक्शनसाठी लागतात. बरोबर, या सर्व काही गोष्टी प्रिपेअर करून मग आपण हे मटेरियल जे आहे ते लॅबमध्ये आणतो आणि लॅबमध्ये आणल्यानंतर मग आपण याचं काय करतो आहे, हार्बेरियम करतो. यासोबतच काही वेगळ्या प्रकारची काही इक्विपमेंटसुद्धा लागतील बघा. जसं की एखादं लहान प्लांट असेल तर त्याला डिग आउट करण्यासाठी याप्रमाणे डिगर म्हणा, ट्रॉवेल म्हणा, किंवा प्रूनिंग नाईफ असेल, प्रूनिंग म्हणजे असा कटर करणारा जो काही नाईफ असतो तो, किंवा शियर म्हणा, अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंटची सुद्धा आवश्यकता आपल्याला हार्बेरियमसाठी लागेल. नाव व्हॉट इज द हार्बेरियम. हार्बेरियम शीट आता कसं केलं जाते बघा. हार्बेरियम शीट आपल्या या फिगरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट फिगर जी आहे ती आहे हार्बेरियम शीट. तुम्हाला मी मागाशी सांगितलं की हार्बेरियम शीटची स्टँडर्ड साईज आहे 28/42 और 28.5 बाय 42 सेंटीमीटर इन साईज. म्हणजे रुंदी त्याची 28.5 सेंटीमीटर आहे आणि उंची त्या शीटची 42 सेंटीमीटर असावी असं त्या ICBNने म्हटलं आहे. कारण का तर जगभरामध्ये आपल्याला युनिफॉर्म हार्बेरियम दिसावेत, एकसारखे दिसावेत म्हणून. आता याप्रमाणे याला म्हणायचं हार्बेरियम शीट जे ब्लँक आहे. या हार्बेरियम शीटवरती बघा अशी एकतर बॉर्डर केलेली असते आणि इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये एक स्मॉल असा एक बॉक्स आपल्याला बघायला मिळतो, त्याला म्हणायचं लेबल. सो इट शुड बी अ लेबल इन राईट बॉटम हँड कॉर्नर विथ अदर लेबल्स अँड कॅप्सूल अबोव दीज प्लांट टू बी लेफ्ट ऑन लेबल, लेफ्ट ऑफ लेबल. बरोबर, त्या लेबलच्या लेफ्टला प्लांट मटेरियल जे आहे आपलं स्पेसिमेन जे आहे ते आपण त्या ठिकाणी माउंट करायचे. आता या लेबलमध्ये काय काय गोष्टी असतील, या लेबलमध्ये असणारे बघा, जसं की तुमच्या हार्बेरियमचं नाव, तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव असेल समजा थोडक्यात वरती, त्यानंतर मग त्या प्लांटचं थोडक्यात आयडेंटिफिकेशन, की हे प्लांट कोणत्या फॅमिलीमधलं आहे, प्लांटचा जीनस कोणता, स्पेसीज कोणती, प्लांट कोणत्या ठिकाणून कलेक्ट केलं आहे, त्या कलेक्शन किंवा लोकेशनचं नाव, कोणत्या डेटला केलं, कुणी कलेक्ट केलं त्याचं नाव, आणि काही स्पेसिफिक नोट आपण या लेबलमध्ये लिहू शकतो. कारण की ॲट द टाईम ज्यावेळेला आपण हे स्पेसिमेन नंतर कोणी ऑब्झर्व करेल त्यावेळेला त्याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी पाहायला मिळाली पाहिजे. या हिशोबानं लेबल तयार झालेलं आपल्याला, किंवा त्या ठिकाणी लेबल असणं आवश्यक आहे. आता या हार्बेरियम शीटवरती हार्बेरियम कसं तयार करायचं किंवा प्लांट स्पेसिमेन कसं माउंट करायचं, तर बिफोर दॅट आफ्टर कलेक्टिंग द प्लांट वीक वी हॅव टू सिलेक्ट द फ्रेश. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 1 फुटापर्यंत आपल्याला एखादी प्लांट वीक असायला हवी की ज्यावरती सगळे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स त्याचे दिसतील. मग अगदी लीफचे असतील किंवा लीफ वेनेशन असेल किंवा फ्लावर इन्फ्लोरेसन सर्व काही. मग आता असं कलेक्ट केल्यानंतर त्याला काय केलं तर पहिल्यांदा ब्लॉटिंग पेपर म्हणा किंवा न्यूजपेपरचा वापर करून त्याला सुरुवातीला एअर ड्राय केलं जातं. म्हणजे न्यूजपेपरमध्ये हे प्लांट स्पेसिमेन ठेवायचं, जसं तुम्ही वहीमध्ये गुलाबाचं फूल ठेवायचे की नाही त्याप्रमाणे. आणि मग असे अनेक स्पेसिमेन एकावरती एक ठेवून त्याचा गठ्ठा तयार होतो आणि त्या गठ्ठ्यावरती प्लांट प्रेसरनं किंवा 2 फळ्या एकमेकावर ठेवून त्याला प्रेस केलं जातं. सुरुवातीला 1 दिवस प्रेस करायचं, नंतर ते सगळे पेपर जे ते ओले होतात, कारण की प्लांटमधलं वॉटर जे आहे ते काय करतात, ॲब्झॉर्व करून घेतात. ते पेपर चेंज करावे लागतात. राईट मित्रांनो, या सर्व काही याच्यासाठी आपण याच्यासाठी एक यूट्यूबवरती आधी एक व्हिडिओ लास्ट इयरला मी अपलोड केला आहे. दॅट इज वर्कशॉप ऑन हार्बेरियम प्रिपरेशन. तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी आवर्जून पहा, किंवा नंतर मी या लेक्चरसोबत तुम्हाला त्याची त्याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करतोच. तर त्यामध्ये डिटेल दिलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला याप्रमाणे काय करायचं आहे की प्रेस करून घ्यायचे, त्याला एअर ड्राय करायचं. ते पेपर जे आहे ते 2दा 3दा 4दा चेंज करायचे, फ्रेश पेपर पुन्हा वापरायचे किंवा ब्लॉटिंग पेपर वापरायचे. आणि फायनली आपलं स्पेसिमेन जे आहे ते काय होईल, एअर ड्राय झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. अगदी उन्हात ठेवायचे का नाही, हवेवरतीच प्रेशरने काय करायचं, ड्राय करायचं.
ड्राय झाल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की त्या प्लांट स्पेसिमेनमध्ये त्याची कॅरेक्टर जी आहे ती जशी तशी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे लीफचा कलर असेल, फ्लावरचा कलर असेल किंवा बाकीची जी काही कॅरेक्टर आहे ॲज इट इज. मग नंतर माउंट करत असताना इथं बघा 2 फिगर दिल्यात, एकावरती क्रॉस मारला, एकावरती राईट मारला आहे. इट मीन्स असं उभं न ठेवता आपल्याला काय करायचं आहे, असं आडवं ठेवायचं की जेणेकरून एंटायर प्लांट वीक जी आहे ती पूर्णपणे त्या शीटवरती माउंट होईल. या हिशोबानं आपल्याला स्पेसिमेन टर्न करून आपल्याला त्या हार्बेरियम शीटवरती माउंट करायचं आहे. आता माउंट केल्यानंतर त्याला स्टिच करून घ्यायचं आणि नंतर मग आपण फर्दर कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी या हार्बेरियमचा वापर होणार आहे ते आता इथं बघणार आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ हार्बेरियम. किंवा मग तुम्हाला बघा 100% बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ हार्बेरियम. तर काय काय सिग्निफिकन्स आहेत, काय काय फंक्शन आहे बघा. तर पहिली गोष्ट आहे की हार्बेरियम जे आहे ते इट इज द कॉन्झर्वेटरी ऑफ मटेरियल अँड डेटा. हार्बेरियम हे जे काय प्रिझर्व्ड स्पेसिमेन आहे. सो हार्बेरियम आर द इसेन्शियल फॉर द स्टडी ऑफ प्लांट टॅक्सॉनॉमी, स्टडी ऑफ जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन अँड stabilizing of nomenclature. So it is desirable to include in a specimen such as plant as possible like flower, stem, leaves, seed and fruit. वेगळ्या प्रकारचे जे काही कॅरेक्टर आहेत हे आपल्याला या ठिकाणी प्रिझर्व करणं आवश्यक आहे. सेकंड आहे बघा टू अलो ॲक्युरेट आयडेंटिफिकेशन ऑफ प्लांट. बघा आता नंतर चालून समजा एखादं प्लांट आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि ते ऑलरेडी कोणतरी केलं आहे आणि त्याच प्रकारचे प्लांट आपल्याला ॲक्युरेटली आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण त्या कशाला मॅच करणार, आपलं स्पेसिमेन जे आहे ते ह्या हार्बेरियमला मॅच करून बघणार की ज्याच्यावरून आपल्याला ॲक्युरेट आपलं आयडेंटिफिकेशन करता येईल. किंवा त्याच्यामध्ये काय कॉन्ट्राव्हर्शियल कॅरेक्टर आहेत, काय डिफरन्स आहे, हा सुद्धा आपल्याला त्याच्यावरून लक्षात येईल. सो देन टू सर्टिफाय दॅट अ प्लांट नेम इज करेक्ट by providing a vital reference collection of authenticated material. This is often based on the original material used to frame the plant description and is called as the type materials. बघा आपण सुरुवातीला बघितलं टायपिफिकेशन. टायपिफिकेशन जे काय केलं जातं, होलोटाईप असेल, आयसोटाईप असेल, निओटाईप असेल, तर ही इन द फॉर्म ऑफ हार्बेरियम. ते कशाच्या फॉर्ममध्ये असतात, हार्बेरियमच्या फॉर्ममध्ये असतात की ज्याचा वापर त्याप्रमाणे केला जातो आयडेंटिफिकेशनसाठी. ऑल्सो द हार्बेरियम दे ॲक्ट ॲज अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द प्लांट. हार्बेरियमवरून त्या प्लांटची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळेल. जसं की काय, प्लांटचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, कुठल्या कुठल्या ठिकाणी प्लांट मटेरियल आपल्याला पाहायला मिळते हे, त्याची इकॉलॉजिकल नोट्स काय आहेत, प्लांटचं मेडिसिनल यूज काय आहे. आपण त्या नोटमध्ये हे सुद्धा लिहू शकतो की त्याचा यूज काय, लोकल यूज काय, त्याला लोकल नेम काय आहे की नाही. वेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन त्या एका हार्बेरियम शीटवरूनच समोरच्याला मिळते. Then to allow the validation of scientific observations, example as say for example like on climate change, genetics, conservation matters. So they allow the validation of scientific observation. Scientific observation जे काही त्या ऑथरनं जे काही केलेलं असेल सुरुवातीला डिस्क्रिप्शन करत असताना ते सर्व काही ऑब्झर्वेशन्स आपल्याला या हार्बेरियमवरती झालेले पाहायला मिळतील. अँड टू सपोर्ट द रिसर्च अँड टीचिंग ॲक्टिव्हिटीज. आता याच्या व्यतिरिक्त काही सिग्निफिकन्स जर बघितलं आपण थोडक्यात जर बघितलं तर हार्बेरियम दे आर द स्पेसिमेन हाऊस. दे मे यूज टू कॅटलॉग और आयडेंटिफाय द फ्लोरा ऑफ दॅट स्पेसिफिक एरिया. जसं हार्बेरियम, लोणारचं हार्बेरियम केलं आपण म्हणजे काय की लोणार एरियामध्ये असणारे जेवढे काही प्लांट आहेत हे आपल्या या हार्बेरियममध्ये किंवा त्या स्टोअरमध्ये सगळेच्या सगळे प्लांटचे रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतील एकाच ठिकाणी. आणि त्या ठिकाणी मग फ्युचरमध्ये कोणी एखादा पाहुणा किंवा कोणी एखादा काही बाहेरचे रिसर्चर आले त्यांना कमीत कमी वेळामध्ये ती प्लांट आपल्याला जी आहे ती त्यांना स्टडी करता येईल. त्यानंतर हार्बेरिया आल्सो प्रिझर्ड अ हिस्टॉरिकल रेकॉर्ड ऑफ चेंज इन व्हेजिटेशन. बघा आता 1800 किंवा 1700च्या काळामध्ये जे काही प्लांट गोळा केले आहेत तेच प्लांट जर काही आज जाऊन आपण त्या ठिकाणी गोळा केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काही व्हेरिएशन बघायला मिळते. सो इट विल शोज हिस्टॉरिकल रेकॉर्ड इन चेंज ऑफ व्हेरिएशन. सो specimen they preserved in a herbarium they can represent the only record of plant original distributions. Environmental scientists they make use of such data to track the changes in climate and human impact. याच्यातूनच आपल्याला प्लांटमध्ये इव्हॉल्युशन कशा प्रकारे होत जाते, चेंजेस कसे होत जातात हे आपल्याला रेकॉर्ड करता येतील. त्याचबरोबर बघा मेनी ऑफ काइंड ऑफ सायंटिस्ट दे हॅव यूज हर्बेरिया टू प्रिझर्व व्हाउचर स्पेसिमेन रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल्स ऑफ प्लांट and they have used in the particular study to demonstrate precisely the source of their data.
and they may also used as a repository of viable सीड्स फॉर रेअर स्पेसीज. रेअर स्पेसीज ज्या आहेत त्या रेअर स्पेसीजच्या सीडसुद्धा हर्बेरियमच्या स्वरूपामध्ये प्रिझर्व केलेले आपल्याला पाहायला मिळतील. बघा आता या ठिकाणी बघा ही काय हर्बेरियम आहे, स्टँडर्ड हर्बेरियम आहेत. एकाच साईजचं शीट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानुसार मग आपल्याला याच्यावरती बघायला मिळते. आता मग सांगितल्याप्रमाणे एका याच्यावरती काय आपल्याला लेबल दिसत नाही, पण या ठिकाणी कलर कोड दिलेला आहे बघा. कलर कोड आहे, डिजिटल, त्यानंतर बारकोड आहे. या बारकोडला स्कॅन केलं तर याचे पूर्ण डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. डिजिटल हर्बेरियम्समध्ये आपल्याला हे एक प्रकार केलेला आपल्याला दिसतो. हर्बेरियम आहे, त्याला स्कॅन केलं आहे, पुन्हा त्याला कलर कोडिंग दिलं आहे, बाकीचे काही कोडिंग केले, त्याची नावं आहेत बघा खाली, बोटॅनिकल नावं. त्यानंतर इकडे उजव्या साईडला सुद्धा आहे त्याच्या नोट्स लिहिलेले आहेत. ते प्लांट बघा आपल्याला जसं ॲज इट इज नेचरमध्ये असावं तसं त्याप्रमाणे आपल्याला इथं जवळून त्याला स्टडी करता येईल. अगदी त्या लोकेशनला, त्या जंगलामध्ये, त्या डोंगरावरती, त्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला जाणं शक्य आहे का? नाही. त्यामुळं प्रत्येकजण या हर्बेरियमवरून त्या प्लांटला स्टडी करू शकतो. हे मेन पर्पज या हर्बेरियमचा आहे. बरोबर. याप्रमाणे आपल्याला पूर्ण एंटायर जसं ॲज इट इज त्या फ्लावरचा कलर असेल, पेटलचा कलर असेल, स्ट्रक्चर, ऑर्नामेंटेशन, लीफची अरेंजमेंट, ही सर्व काही या हर्बेरियम शीटवरून आपल्याला स्टडी करता येते. हे मात्र याचा महत्त्वाचा सिग्निफिकन्स आहे. ओके. सो आय होप you will understand about the herbarium and what are its significance, what is its important. So herbarium is very important part in the taxonomy. बरोबर. प्लांट टॅक्सॉनॉमीमध्ये किंवा सिस्टमॅटिक्समध्ये हर्बेरियमचा फार महत्त्वाचा रोल आहे आणि अशा प्रकारचे मोठमोठे हर्बेरियम आपल्याला जगभरामध्ये पाहायला मिळतात. जगभरात जर विचार केला तर काही हर्बेरियम आहेत बघा. हर्बेरियम नावानेच त्याला असं, जसं की रॉयल बॉटॅनिकल गार्डन क्यूमध्ये रॉयल बॉटॅनिकल गार्डन जे आहे त्या ठिकाणी 5 मिलियन स्पेसिमेन आहेत हर्बेरियमचे. त्याच्यापेक्षा जास्त स्पेसिमेन आपल्याला पॅरिसमध्ये म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या ठिकाणी पाहायला मिळतात, जवळजवळ 6.5 मिलियन्स. त्यानंतर न्यूयॉर्क बॉटॅनिकल गार्डन ब्रॉन्क्स, ब्रिटिश म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री लंडन, नॅचरल हिस्ट्री ऑफ म्युझियम वेन्ना, सेंट्रल नॅशनल हर्बेरियम कलकत्ता. इंडियामधलं सगळ्यात मोठं हर्बेरियम बघा आपलं काय आहे, सेंट्रल नॅशनल हर्बेरियम कलकत्ता, जे बॉटॅनिकल रिसर्च सेंटर जे आहे BSI बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या थ्रू हे काम केलं जातं. फील्ड म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री शिकागो आहे, त्यानंतर इडिनबर्ग आहे. रॉयल बॉटॅनिकल गार्डन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण आता भारतात जर काही विचार केला तर महत्त्वाचे हर्बेरियम कोणते आहेत, तर सेंट्रल नॅशनल हर्बेरियम कलकत्ता, हर्बेरियम ऑफ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादून. फॉरेस्टमध्ये सुद्धा हा महत्त्वाचा पार्ट आहे. फॉरेस्टवाले सुद्धा काय करतात, प्रत्येक स्पेसिमेनचं, फॉरेस्ट स्पेसिमेनचं हर्बेरियम त्यांच्याकडे किल्ला आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांचं जे काही रिसर्च इन्स्टिट्यूट आहे देहरादूनला त्या ठिकाणी हे हर्बेरियम पाहायला मिळतं. देन बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचे जेवढे काही शाखा असतील त्या ठिकाणी त्यांचं हर्बेरियम आहे. ब्लॅटर्स हर्बेरियम बघा बॉम्बेला, ब्लॅटर्स नावाच्या शास्त्रज्ञावरती लिहिलं. नॅशनल बॉटॅनिकल गार्डन हर्बेरियम दॅट इज लखनौ. नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ज्या ठिकाणी आहे लखनौला, NBR आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे मोठं हर्बेरियम आपल्याला पाहायला मिळतं. तर तुम्ही या प्रत्येक हर्बेरियमच्या काही साईट आहेत, जसं BSIची सुद्धा वेबसाईट आहे बघा, किंवा सेंट्रल नॅशनल हर्बेरियमची वेबसाईट आहे, नॅशनल बॉटॅनिकल गार्डन हर्बेरियम किंवा ज्याला आपण म्हणू NBR आहे, ब्लॅटर हर्बेरियम, सेंट झेवियर कॉलेजची जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला याचे डिजिटल हर्बेरियमसुद्धा आज रोजी पाहायला मिळतात. म्हणजे काय, जेवढे त्यांच्याकडे हर्बेरियम होते त्यांनी सगळे त्याचं काय केलं आहे, फोटोग्राफ्स केले, त्याला डिजिटल स्वरूपामध्ये त्याची लायब्ररी त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्ही रॉयल बॉटॅनिकल गार्डन म्हणा किंवा BSI म्हणा, या सगळ्याच्या वेबसाईटवरती एकदा व्हिजिट करा, त्या ठिकाणी तुम्हाला हर्बेरियम पाहायला मिळतील. ठीक आहे. ओके. काही शंका असेल, तुम्हाला काही अडचणी असतील याबाबत, तर फ्रीली त्या ठिकाणी आपल्या ग्रुपवरती डिस्कस करा, किंवा आपलं जे काही इड्यूस्कोप जे काही ॲप आहे त्यामध्ये आता हे लेक्चर मी अपलोड करणार आहे, त्यामधूनही अगदी तुम्हाला काही नोट्स किंवा काही क्वेरी असेल तर त्या विचारल्या तरी चालतील. ठीक आहे.